आपल्यासोबत काँग्रेस नेते नाना पटोले आहेत. सर, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तुमच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आला होता, तेच म्हणजे रवी भवनाचं जे ते रिनोव्हेशन करण्यात आलं आहे, परंतु त्याच रवी भवनामध्ये जे मंत्री असतील, आमदार असतील, यांचे काही जवळची नातीगोती राहतात, ते स्वतः राहायला जात नाहीत. या संदर्भात काय म्हणतात? 95 कोटी रुपये या रवी भवनवर या लोकांनी खर्च केलेला टक्केच्यासाठी. पण एक मंत्रीसुद्धा रवी भवनमध्ये राहत नाही. सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात आणि जनतेचे पैसे लूट करणं आणि त्याच्यावर टक्केवारी खाणं हे सरकारचं धोरण आहे. त्याच्यातून हे स्पष्ट होतं. नाही, पण एकंदरीत याचा पाठपुरावा तुमच्या माध्यमातून अजून विधानभवनामध्ये काही पुरावे सादर करण्यात येणार? उद्या विधानसभेत हा मुद्दा मांडू आणि हॉटेलची पण यादी देऊ, कोण कोण मंत्री कोणत्या रूममध्ये राहतात. बिबट्यांसंदर्भात जो काही सरकारने आता म्हणजे नवा मुद्दा काढलेला आहे की बकऱ्यांचा वापर केला जाणार, हे आपल्याला वाटतंय का याचा वापर चांगल्या पद्धतीने केला? आता सरकारला वाटतं की बकऱ्यांनी बिबट्याचा मुकाबला होऊ शकतं, पण मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे की हे रानडुकरं, हरण्या, रोही हे सगळे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान करत आहे. यांना पकडून तिकडे टाकलं पाहिजे, पण त्या बकऱ्यामध्येही पैसे खायचे आहेत त्यांना आणि बकऱ्याचा मुकाबला बिबट्यासोबत करायचा आहे. तर एक प्रकारचं हास्यास्पद काम, जनतेच्या पैशाची लूट हे सरकार करताना आपण पाहतो. येणाऱ्या म्हणजे झेडपीचे इलेक्शन असतील, महानगरपालिका महापालिका इलेक्शन असतील, यामध्ये महायुती संपूर्णतः एकत्रितपणे लढणार आहे. कालच नेत्यांची बैठक झाली आणि मुख्य नेत्यांचा हा निर्णय, आणि अशामध्येच काँग्रेसची वेगळी भूमिका, ठाकरेंची शिवसेनेची वेगळी भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस यांची वेगळी भूमिका, या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे? या निवडणुका लागू द्या, त्यांनी एक राहो, आम्हाला काही आनंदच आहे, पण त्यांना ते बोलायचं एक काय, दाखवायची दात वेगळे आणि खायची दात वेगळे आहे. त्यांच्या निवडणुका लागू द्या, नंतर आपण त्याच्यावर बोलू. पण एकंदरीत आजच्या या संपूर्ण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला काय वाटतं? विरोधकांचा आवाज दाबला जातोय? दाबला जातो आहे. मंत्री सांगत होते, उपमुख्यमंत्री सांगत होते की हे चुकीचं होतं आहे, आम्ही पहिल्यांदा पाहतो आहे. मग विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने रिप्लाय दिला, आम्ही सांगितलं की तुम्ही घ्या ना, तुटत मेजॉरिटी करून आपण पाठवू ना केंद्र सरकारला. नाही, आम्ही म्हणून ते सगळे पेपर मागवले. आम्ही पण एक्सपर्टकडून ती माहिती घेऊ, पण तो मुद्दा लावून धरू. राज्यात अनेक प्रश्न आहेत. रोहित आर्याचं प्रकरण झालं, त्याच्यानंतर एक विद्यार्थी होता ट्रेनमध्ये, त्याला मारहाण करण्यात आली, तो हिंदी बोलत होता म्हणून त्याचाही जीव गमावला. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न असताना विरोधकांच्या माध्यमातून कुठलीच निदर्शनं पायऱ्यांवरती करण्यात येत नाही आहेत. विरोधकांमध्ये नेमकं चाललं आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचं उत्तर तुम्ही निदर्शन केलेत म्हणजे जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं, तर आम्ही उद्यापासून इकडे निदर्शनच करत बसू, विधानसभेत जाऊ नये. नाही, पण त्याचा अर्थ तसं नाही, पण पायऱ्यांवरती एक विरोधकांची ताकद जी आहे ती दिसून येते दरवेळेस, ती यावेळेस दिसून नाही आली, म्हणून हा प्रश्न विचारला. तो नाही ना मुद्दा. आम्ही सभागृहात सरकारला प्रत्येक मुद्द्यावर अडवण्याचा प्रयत्न करतो, पण सरकार कशी पडकाळते ते आपण पाहतोच. नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नाना पटोले होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक विषयांवरती त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. त्याचमधून महत्त्वाचा विषय म्हणजे विरोधकांचा आवाज कुठेतरी दाबला जातो आहे का, त्या संदर्भात त्यांनी बोलताना थेट सांगितलं की जर आंदोलनं करून प्रश्न सुटत असतील तर आम्ही उद्यापासून आंदोलनच करू, परंतु आंदोलन करून हे सर्व प्रश्न जे आहेत ते जनतेचे सुटत नाही आहेत. त्याच कारणाकरिता आम्ही विधानभवनात जाऊन यांच्या संपूर्ण कामकाजासंदर्भात जे आहे ती एक चर्चा करत आहोत आणि पुढचा विषय जो आहे तो मार्गी लावण्याचं काम करतो. त्याचमध्ये आपल्याला हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. विरोधकांच्या माध्यमातून हा जो दुसरा आता म्हणजे हे केला जातो आहे, म्हणजे विधानसभेमध्ये जाऊन जो काही आता जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जातं आहे, त्याच्याकडे सरकार कितपत लक्ष देणार आणि खरंच जनतेचे प्रश्न ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुटणार का, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.